मुंबईतून एक मोठी महत्त्वाची बातमी हाती येते आणि माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहेत। ICMRने महत्त्वाची माहिती दिली आहे ती म्हणजे मध्य मुंबई आणि अहमदाबाद या दोन ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट होते आहे असा दावा ICMRने केला। मुंबईकरांसाठी मोठी बातमी। स्वाती, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? स्वाती, काय नेमकं म्हटलं ICMRने? होमलैंड खरं तर ICMRनं आज हे असं म्हणताच मुंबई महानगरपालिकेला एक मोठा दिलासा मिळालेला आहे की त्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश आलेलं आहे। ICMRने हे स्पष्ट केलेलं आहे की जो मध्य मुंबईचा भाग आहे तिथे रुग्णसंख्या कमी होते आणि म्हणजे जो एकूण जो पीकवर जाण्याचा रुग्णसंख्या पीकवर जाण्याचा जो काळ होता तो आता सरलेला आहे आणि आता पेशंट डिक्लाइनिंगच्या म्हणजे रुग्ण कमी होण्याच्या दिशेने आपण वाटचाल करतोय असं फार मोठं आणि मुंबईकरांना समाधान देणारं एक मोठं विधान किंवा एक मोठं सत्य त्यांनी आज मांडलेलं आहे। आणि त्याच्यानंतरच त्यामुळे हे स्पष्ट आहे की माहीम दादर हा जो पट्टा आहे की जिकडे आपल्याला धारावीच्या तुलनेत जरी 10-12च्या संख्येनं जास्त रुग्ण बघायला मिळत असले तरी ही संख्या खूप कमी आहे आणि एकूणच बघितलं की मुंबईतला मृत्यूदरही या ठिकाणी पेशंट जी दुप्पट होण्याचा जो कालावधी आहे तो पण खूप जास्त वाढलेला आहे। त्यामुळे ही खूप समाधानाची बाब आहे। सगळ्यात मोठी महत्त्वाची जर गोष्ट आपण बघितली की पालिकेनं फीवर क्लिनिक किंवा या सगळ्या वेगळ्या जो कोविड ट्रॅक करण्याची जी काही मोहीम होती त्याच्याबरोबर आणखी एक मोठा फायदा मध्य मुंबईला जर कुठला बसला असेल किंवा मोठा फायदा झाला असेल तर तो आहे जो खूप जास्त मोठा मजूर वर्ग जो हा या पट्ट्यात राहत होता तो खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाला, तो त्याच्या गावी निघून गेला। त्यामुळे एका छोट्याशा घरात राहणाऱ्यांची जी काही 10-15 जणांची संख्या होती आणि त्यांना लागण होण्याचं जे प्रमाण होतं ते कुठे ना कुठेतरी कमी झालं आणि त्याचाही फायदा या सगळ्या मोहिमेला झालेला आहे। आणि ही निश्चितच फक्त मुंबईकरांसाठी नाही किंवा महापालिकेसाठी नाही तर राज्यासाठी खूप मोठा दिलासा आहे की मध्य मुंबईतला कोरोना बाधितांचा आकडा आता कमी बातमी आहे ही तमाम महाराष्ट्रासाठी नाही स्वाती, ही देशासाठी महत्त्वाची बातमी आहे कारण मुंबई ही महाराष्ट्राचीच राजधानी नाही तर देशाची सुद्धा आर्थिक राजधानी आहे। त्यामुळे मुंबईतला कोरोनाचा धोका जेवढ्या लवकर कमी होईल तेवढे देशातलेही लोक दिलासा घेतील। त्यांना मुंबईकरांकडून निश्चितच प्रेरणा मिळेल आणि ही आकडेवारी आणखीन झपाट्याने कमी हो, ICMRच्या अधिकाऱ्यांच्या तोंडात साखर पडो। स्वाती, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि एक मोठी बातमी आता नाशिकमधून। साधारणपणे 15 दिवसांपूर्वी न्यूज 18 लोकमतनं एक वृत्त दाखवलं होतं खतांचा काळा बाजार होत असल्याचं। त्यानंतर कृषी मंत्र्यांनी औरंगाबादमध्ये काही ठिकाणी धाडी घातल्या, याचीही बातमी आम्ही दाखवली। पण आता कृषी मंत्र्यांच्याच नाशिक जिल्ह्यामध्ये सर्रासपणे खतांचा काळा बाजार होतोय, शेतकऱ्यांना नाडलं जातंय, त्यांना त्रास दिला जातोय। अपेक्षा आहे की कृषी मंत्री ही बातमी पाहतील आणि तातडीनं कारवाई करतील। कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात खतांचा काळा बाजार, दुकानदारांकडून खतांची साठेबाजी, खतांसाठी नाशिकमधील शेतकऱ्यांची परवड। युरियाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचा दावा राज्याचे कृषी मंत्री करताय, मात्र कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। खरं तर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात युरियाची मागणी केली जाते, मात्र शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याचं वास्तव आहे आणि हेच वास्तव आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। हा आहे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर। या परिसरात 100हून अधिक रासायनिक खतांची दुकानं आहेत। खताची साठेबाजी उघड करण्यासाठी आम्ही ग्राहक बनून दुकानदारांकडे युरिया खतांची मागणी केली, मात्र या परिसरातील दुकानदारांनी काय उत्तर दिली तुम्हीच ऐका। आपण आता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फिरतोय। इथं युरिया उपलब्ध आहे असा दावा हे सगळे करताय, परंतु प्रत्यक्षात आता हे आपलं 6वं दुकान आहे। आपण ज्याच्यात विचारतोय हे मानकर म्हणून दुकान आहे, आपण त्यांना विचारू युरिया आहे का भाई? 8 दिवसापासून युरिया संपलाय का? हो, युरिया संपला, 15 संपलाय, बाकी सर्व खत आहे, फक्त 15 युरिया नाही। 15 आणि युरिया नाही, कधीपासून नाही आहे? साधारण 8 दिवस झाले। 8 दिवसापासून नाही असं कुठल्याच दुकानात नाही? नाही, शेवटी आहे ना संघामध्ये, नाशिक तालुका संघ आहे, ऑफिस आहे तिथं। यानंतर आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा बटाटा कृषी भवन आणि नाशिक तालुका सहकारी कृषी संघ यांच्या दुकानात गेलो।
मात्र या ठिकाणी युरिया सोबत इतर खतं घेण्याची अट घातली. युरिया आहे का? कुठे आहे भेटेल? ते तिकडे बाहेर जायचं. हे कसलं दुकान आहे? खताचं देते पण ते तिकडे गेले ते. कोणते? आपल्याला काय माहिती? ते बाहेर गेले, तिकडे जायचं. गाडी जाऊ दे, मी रात्री 12 वाजेपर्यंत थांबवतो. नाही विषय काही. एक मिनिट. पण लोकांना काय लांब लांब जायचंय त्यांना. युरिया आहे का? आता यांना संगमनेरला जायचंय. यांना संगमनेरला जायचं. कुठे भेटेल इथे? का युरिया कुठं? तुमच्याकडे संगत नाही का? जेवण नाही सकाळी. कधीपासून नाही साधारण? का संपला स्टॉक? काहीच नाही. एक गोणी लागते आपल्याला. दुसऱ्या गोण्या म्हणजे सम्राट ना तुम्हाला एकच गुण लागत असेल तर काय घ्यायचं नाही, पण जास्त गुण लागले तुम्हाला दुसऱ्या गुण घ्यायला. दुसऱ्या गोण्या मला नाही लक्षात आलं. तुम्हाला जास्त गुण लागले बुवा 10-15 गुण लागत म्हणजे हां 10-15 भेटते नाही असं. भेटती नाही म्हणजे कारण काय बाबा नाही भेटण्याचं? माल कमी आहे, जास्त लोकांना वाट लागत एक सगळं निघून जातं. हां. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा दररोज हाच अनुभव येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. आम्हाला युरियाची गरज फार प्रमाणात आहे, ते पण युरिया हा आम्हाला पाहिजे त्या प्रमाणात मिळू नाही राहिला. त्याच्यामुळे आमच्या गरजा भागू नाही राहिल्या. एवढीच आम्हाला सरकारला एकच विनंती आहे, कृषी मंत्र्यांना सांगायचं आहे की युरियाची काहीतरी उपलब्धता करून दिली तर आमच्या शेतकऱ्यांचं खूप चांगल्या प्रकारे कल्याण होईल लागलास. कारण आज युरिया हा खूप कमी प्रमाणात म्हणजे मिळतच नाही आहेत मार्केटमध्ये. या सर्व दुकानांमध्ये युरिया खताचा मुबलक साठा आहे. मात्र दुकानदारांकडून साठेबाजी करण्यात आली असून बळीराजाला नाडण्याचं काम केलं जात आहे. ही धक्कादायक परिस्थिती पाहिल्यानंतर तरी कृषी मंत्री दादा भुसे अशा दुकानांवर कारवाई करणार का, हा खरा प्रश्न आहे. कृषी मंत्री दादा भुसे राज्यामध्ये युरियाचा मुबलक साठा असल्याचा दावा करताय. मात्र दादा भुसे यांच्या नाशिक जिल्ह्यात मात्र युरियाचा तुटवडा असल्याचं वास्तव न्यूज 18 लोकमतच्या पाहणीत समोर आलंय. त्यामुळे दादा भुसेंचा खतांचा आणि युरियाचा मुबलक साठा असल्याचा दावा खोटा असल्याचं स्पष्ट होत आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तेव्हा अपेक्षा आहे की कृषी मंत्री दादा भुसे ज्यांनी न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर औरंगाबादमध्ये कारवाई केली होती, स्वतःच्या जिल्ह्यात कृषी मंत्री अधिक कठोर कारवाई करतील आणि राज्यात पुन्हा एकदा कोण कोण काळा बाजार करते आणि यांच्या पाठीमागे कोण आहे ते सरकार शोधून काढेल. नाहीतर न्यूज 18 लोकमत शेतकऱ्यांच्या बाजूनं कायमच उभं राहील. या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा.